हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्टडी IAS विथ बाला. मित्रांनो, सकाळपासून एक न्यूज जी आहे ते इंटरनेटवर कंटिन्युअसली व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे. ती न्यूज अशी आहे की USAचं एक विमान पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये उडालेलं आहे आणि त्याचं कारण, सगळ्यात मोठं कारण जे आहे ते असं म्हटलं जातंय की रिसेंटली भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जो मिलिटरी कॉन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळाला, त्या कॉन्फ्लिक्टमध्ये भारताने पाकिस्तानचे बरेच एअर बेसिस जे आहेत ते उद्ध्वस्त करून लावले होते. आणि आता असं म्हटलं जातंय, असे एक थेअरी निर्माण केली जाते की हे जे एअर बेसिस इंडियाने डिस्ट्रॉय केले होते, त्यातले काही एअर बेसिस जे आहेत त्यांचा डायरेक्ट संबंध जो आहे, डायरेक्ट लिंकेज जे आहे ते पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी सोबत आहे. याचा अर्थ की पाकिस्तानची जी न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी आहे तिला सुद्धा धक्का द्यायचं काम भारताने केलंय, अशा प्रकारची न्यूज जी आहे ती पूर्ण देशभरामध्ये, जगभरामध्ये व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याचीच जांच करण्यासाठी, त्याचीच व्हेरिफिकेशन करण्यासाठी, कारण न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीला जर धक्का बसला असेल तर न्यूक्लिअर रेडिएशन जे आहे ते लीक होण्याची संभावना सुद्धा जी आहे ती नाकारता येत नाही. आणि तेच चेक करण्यासाठी, त्याची जांच करण्यासाठी USAचं एक विमान जे आहे ते रावळपिंडीसाठी उडालेलं आहे. आणि यासोबत अजून एक न्यूज जी आली आहे समोर, ती म्हणजे चायनामधून इजिप्तचं एक विमान चायनातून उडालेलं आहे पाकिस्तानसाठी, रावळपिंडीसाठीच. त्याचं कारण असं आहे की ते इजिप्तचं जे विमान आहे त्यामध्ये बोरॉन 10 हे जे एलिमेंट आहे तो भरलेला आहे आणि तो बोरॉन 10 ला घेऊन इजिप्तचं विमान जे आहे ते पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे. आता बोरॉन 10चा ह्यामध्ये काय संबंध ते तुम्हाला मी एकदा समजावून सांगतो थोडक्यात. आणि हे लक्षात ठेवा की बोरॉन 10 वर क्वेश्चन पण UPSCच्या ह्या रिसेंट प्रिलिम मध्ये, येणाऱ्या प्रिलिम मध्ये, अपकमिंग प्रिलिम मध्ये विचारला जाऊ शकतो की बोरॉन 10 रिसेंटली सीन इन द न्यूज इज इन द कंटेक्स्ट ऑफ, कशासाठी वापरला जातो, अशा पद्धतीचा क्वेश्चन जो आहे तो UPSC विचारू शकते. सो डू नोट ऑफ दिस बोरॉन 10. तर मला सांगायचं आहे की इजिप्तचं एक विमान जे आहे ते चायनामधून बोरॉन 10 ला घेऊन पाकिस्तानमध्ये गेलेले आहे. आता जे बोरॉन 10 आहे ते करतं काय, तर जेव्हा न्यूक्लिअर रेडिएशन्स लीक व्हायला चालू होतात तेव्हा ह्या रेडिएशन्सना बोरॉन 10 ऍब्झॉर्ब करायचं काम करतं. आणि त्यासाठी जर कुठेही रेडिएशनचं जर प्रमाण आढळलं पाकिस्तानमध्ये तर त्यांना ऍब्झॉर्ब करण्यासाठी जे बोरॉन 10 लागणार आहे ते बोरॉन 10 इजिप्तचं विमान घेऊन पाकिस्तानला उडालेलं आहे. आता ही न्यूज वाचल्यानंतर काही प्रश्न माझ्या समोर उपस्थित राहिलेले आहेत. आणि ते प्रश्न ह्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत कारण एक ऑब्झर्वेशन जे आहे ते मी गेल्या काही काळामध्ये करत आलेलो. आणि गेल्या काही काळ म्हणजे फक्त हे भारत आणि पाकिस्तानचं जे रिसेंट कॉन्फ्लिक्ट, पहलगाम अटॅक नंतर जो चालू झालाय तेवढ्या पुरतीचं ऑब्झर्वेशन नाहीये. तर अगदी डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सेकंड टर्मला निवडून येतात ऍज USAचे 47th प्रेसिडेंट, तिथून मी हे ऑब्झर्वेशन करतोय. आणि ते ऑब्झर्वेशन असं आहे की आपण जर बघितलं तर मेजर वर्ल्डमध्ये जे मेजर क्रायसिस चालू आहे त्यामध्ये USA प्रत्येक वेळी कुठे ना कुठेतरी, कुठल्या ना कुठल्या लेवलला जाऊन इंटरव्हीन करायचा जो आहे तो प्रयत्न करत आहे. जर मी तुम्हाला लिस्ट करून द्यायची, एक्झाम्पलची जर मी तुम्हाला लिस्ट द्यायची झाली तर सगळ्यात पहिलं जी सुरुवातच USAने केली ती म्हणजे पनामा कॅनल जो आहे तो ॲक्वायर करायची धमकी डोनाल्ड ट्रम्पनी पनामाच्या प्रेसिडेंटला दिली, पनामाच्या लीडरला दिली. त्यानंतर जे इस्रायल आणि हमासचं वॉर झालं, ते वॉरमध्ये सीजफायर डीलला रीच करण्यासाठीचं जे क्रेडिट आहे ते सुद्धा डोनाल्ड ट्रम्पने कुठे ना कुठेतरी चोरल्याची गोष्ट जी आहे ती जगासमोर आली होती. तिसरी जो इव्हेंट आहे तो म्हणजे रशिया युक्रेन वॉर. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा त्यांचं प्रेसिडेन्शियल इलेक्शन कॅम्पेन जे आहे सेकंड टर्मसाठीचं, जिथून ते कॅम्पेनला चालू करतायत तिथून एक गोष्ट जी आहे ती त्यांनी प्रत्येक वेळी रिपीट केलेली आहे. ती म्हणजे जर डोनाल्ड ट्रम्प ऍज अ USAचे प्रेसिडेंट सेकंड टर्मला निवडून येतात तर ते रशिया आणि युक्रेनमध्ये जे वॉर आहे तो एका दिवसामध्ये किंवा एका रात्रीमध्ये संपवू शकतात. आणि जर आपण बघितलं रिसेंट पिरियडमध्ये रशिया युक्रेन वॉरमध्ये USAचं इंटरव्हेन्शन जे होतं, डोनाल्ड ट्रम्पचं जे इंटरव्हेन्शन होतं ते खूप लेवलला वाढलं होतं. एवढ्या लेवलला वाढलं होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या वॉरमध्ये रशिया हा ॲग्रेसर स्टेट होता आणि युक्रेन जो आहे तो व्हिक्टिम स्टेट होता. पण डोनाल्ड ट्रम्पनी हे सगळं उलट केलं. आणि इव्हन ह्यात आपल्याला ही पण गोष्ट माहिती आहे की युक्रेनचा जो अलाय होता तो USA होता या वॉरमध्ये. बट डोनाल्ड ट्रम्पनी हे सगळं उलट करून युक्रेनला, झेलेन्स्कीला ब्लेम केलं की जे ॲग्रेसर स्टेट जे आहे किंवा ह्या वॉरची जी सुरुवात आहे ती युक्रेनने केलेली आहे. युक्रेन हे कारण आहे, एकमेव कारण आहे या वॉरचं, आणि रशिया हे व्हिक्टिम आहे या वॉरमध्ये. म्हणजे पूर्ण रिव्हर्स जो आहे तो आपल्या डिसिजनमध्ये किंवा आपल्या स्टँडमध्ये जो डिसिजन आहे रिव्हर्स आहे तो डोनाल्ड ट्रम्पनी घेतलेला आपल्याला बघायला मिळाला. आणि आता रिसेंट बोलायचं झालं तर इंडिया आणि पाकिस्तानमध्ये जो कॉन्फ्लिक्ट चालू झालाय पहलगाम अटॅक पासून, तिथं ना आपण बघतोय की डोनाल्ड ट्रम्प बऱ्याच अंशी इंडियन पॉलिटिक्समध्ये किंवा ह्या दोन देशांच्या बायलॅटरल रिलेशन्समध्ये किंवा बायलॅटरल पॉलिटिक्समध्ये इंटरव्हीन करताना आपण सतत बघत आहोत. आणि इव्हन जर तुम्हाला एक आयरनी जर सांगायची झाली तर हे आपण जे रिसेंटली आता सीजफायर डील रीच केलं गेलं होतं, ते सीजफायर डील करण्यामागे सुद्धा एक अतिशय मोठी घटना घडली होती. आणि ती प्रत्येकाने नोटीस केली की ऍक्च्युअल मध्ये जे देश या कॉन्फ्लिक्टमध्ये एंगेज होते त्यांच्याकडून ही अनाउन्समेंट पहिली होणं खूप गरजेचं होतं की दोन्ही देश आता सीजफायर अग्रीमेंटसाठी ऍग्री झालेले आहेत किंवा रेडी झालेले आहेत. पण सगळ्यात पहिली डोनाल्ड ट्रम्पनी घाई केली हे सांगायची जगाला की USAच्या मेडिएशनमुळे ह्या दोन देशांमध्ये, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सीजफायर डील जे आहे
ते रीच झालेलं आहे. आता हे जर डोनाल्ड ट्रम्पचा हा जर रवैया बघितला तर ह्यातून काही प्रश्न नक्कीच उपस्थित होतात आणि ते प्रश्न असे आहेत की युएसए, सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो युएसए ह्या सगळ्यामध्ये म्हणजे वर्ल्डमध्ये जे मेजर क्रायसिस होत आहेत त्यामध्ये युएसए इंटरव्हीन करायचा प्रयत्न का करते. तर मी तुम्हाला ह्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे की जेव्हा आपण जिओ पॉलिटिक्सला ह्या पुढे डिस्कस करणार आहोत त्यावेळी आपल्याला बॅकग्राऊंडला चायना अँगल जो आहे तो कायम लक्षात ठेवायचा आहे. आता मी कशाला हे सांगतो तर बघा, पनामा कॅनलमध्ये जे इंटरव्हेन्शन डोनाल्ड ट्रम्पनी केलं त्यामागे सुद्धा चायनाच कारण होतं, कारण आपल्याला माहिती आहे की पनामाच्या लीडरनी पनामा कॅनल चायनाला देण्याची गोष्ट जी आहे ती केली होती. आता जर पनामा कॅनल चायनाकडे गेला आणि ते पण अमेरिकन कॉन्टिनेंट मध्ये मधला एक कॅनल, एक महत्वाचा जो युएसएचा स्ट्रॅटेजिक लिंकेज आहे, स्ट्रॅटेजिक रोड आहे किंवा एक पाथ आहे युएसए साठीचं, त्या पाथला पनामा जर चायनाकडे देत असेल ते पण आपल्याच कॉन्टिनेंटमध्ये, तर हे युएसए साठी खूप मोठं घातक जे आहे ते ठरू शकलं असतं. त्यामुळे इथे चायनाला कंटेन करण्यासाठी युएसएने पनामाच्या लीडरला धमकी दिली की आम्ही तुमचा जो कॅनल आहे, पनामा कॅनल आहे, त्याला केव्हा पण कशा पण पद्धतीने एक्वायर करू शकतो. त्यानंतर इस्रायल आणि हमासमध्ये जे वॉर झालं तिथे पण जे सिसफायरचं जे क्रेडिट चोरायचं काम केलं डोनाल्ड ट्रम्पनी, त्याच्या मागे सुद्धा चायनाचा जो मिडल ईस्ट मध्ये जो वाढता जो इन्फ्लुएन्स आहे त्याला करप्ट करणं हे कुठेतरी हिडन फॅक्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर रशिया युक्रेन वॉर मध्ये मी जे आता बोललो की रिव्हर्स केलं, स्टँडमध्ये आपल्या जे आहे किंवा आपल्या पॉलिसीमध्ये रिव्हर्सल जे आहे ते आणायचं काम डोनाल्ड ट्रम्पनी केलं. आता हे जर थोडक्यात समजायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की रशिया आणि चायना हे दोन देश एकमेकांसोबतचं जे रिलेशन आहे ते खूप वेगळ्या लेवलला जाऊन सेलिब्रेट करतात. खूप चांगली मैत्री जी आहे ती रशिया आणि चायना दोन देशांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या वॉरमध्ये रशियाला सपोर्ट करून, युक्रेनला विरोध करून डोनाल्ड ट्रम्पनी रशियाच्या मनामध्ये युएसए विषयी जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो डेव्हलप करायचा प्रयत्न केला, जो येणाऱ्या काळामध्ये ज्याचं कन्व्हर्जन, ह्या सॉफ्ट कॉर्नरचं कन्व्हर्जन युएसए चायनाच्या विरोधात रशियाला जे आहे ते इन्फ्लुएन्स करण्यासाठी करू शकतं. हा जो त्यांचा इन्फ्लुएन्स आहे तो चायनाच्या विरोधात यूज करण्यासाठी युएसए आपली पूर्ण जी शक्ती आहे ती वापरताना आपल्याला दिसू शकतं. इव्हन इंडिया पाकिस्तान केसमध्ये सुद्धा दोन अँगल आपल्याला बघायला पाहिजेत. सगळ्यात पहिला पाकिस्तानचा अँगल. आता आपल्याला एक क्लिअर माहिती आहे की युएसए या पूर्ण कॉन्फ्लिक्टमध्ये पाकिस्तान आणि इंडिया दोन्हीही देशांना जे न्यूट्रल सपोर्ट आहे तो देताना आपल्याला दिसत आहे. मग पाकिस्तानच्या बाबतीत बोललो की पाकिस्तानला सपोर्ट करून युएसएला काय मिळणार आहे, तर आपण आधी पण हे डिस्कस केलंय की पाकिस्तान आणि चायनामध्ये जशी रशिया आणि चायनामध्ये जे रिलेशन आहे त्याच पद्धतीचे घनिष्ठ मैत्री जी आहे ती पाकिस्तान आणि चायनामध्ये. इव्हन पाकिस्तानचे जे फॉर्मर प्राईम मिनिस्टर जो होता गिलानी, त्याने एक स्टेटमेंट दिलं होतं काही काळापूर्वी या चायना आणि पाकिस्तान रिलेशनशिप संदर्भात, आणि ते स्टेटमेंट असं होतं की चायना अँड पाकिस्तान रिलेशनशिप इज हायर दॅन द हिमालयास, डीपर दॅन द डीपेस्ट ओशन अँड स्वीटर दॅन द हनी. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती डीप जो आहे, डीप पेनिट्रेशन जे आहे ते ह्या दोन देशांच्या रिलेशनशिपमध्ये आहे. आणि अशा वेळी पाकिस्तान इंडियाच्या विरोधात पाकिस्तानला सपोर्ट करून, जे थोडाफार सपोर्ट करून जर आपण पाकिस्तानला आपल्या बास्केटमध्ये आणायचा प्रयत्न केला तर ते चायनाच्या अगेन्स्ट आपल्याला पाकिस्तानला यूज करणं खूप असरदार साबित होऊ शकतं. आणि आपल्याला पाकिस्तानची घाणेरडी सवय सगळ्यांना माहिती आहे की जो देश आपल्याला खायला घालतो त्याच्या मागे शेपटी हलवत जायचं, ही पाकिस्तानची घाणेरडी सवय आहे. त्यामुळे ह्या सपोर्ट मधून पाकिस्तानला चायनाच्या विरोधात उभं करणं युएसएला येणाऱ्या काळात सोपं जाऊ शकतं. ऍट द सेम टाइम आपण असं म्हटलं की इंडिया आणि पाकिस्तानला न्यूट्रल सपोर्ट करायला लागलं युएसए. सो इंडियाला सपोर्ट करणं आपल्याला आधीच माहिती आहे की इंडिया आणि चायना या देशांमध्ये ऑलरेडी एक डिस्टन्स जे आहे ते क्रिएट झालेलं आहे. त्यामुळे इंडियाला ह्यात पाकिस्तानच्या विरोधात सपोर्ट करून ते डिस्टन्स अजून वाढवायचं काम जे आहे ते युएसए इथे करताना आपल्याला दिसत आहे. आणि हा झाला एक स्कूल ऑफ थॉट. त्यानंतर दुसरा स्कूल ऑफ थॉट युएस इंटरव्हेन्शनचा ह्या प्रत्येक इव्हेंट मागे जो आहे तो म्हणजे असं म्हटलं जातं की डोनाल्ड ट्रम्पना कुठेतरी नोबेल पीस प्राइज साठी आपले जे नॉमिनेशन आहे ते समोर ठेवायचं आहे आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते खूप प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यांना आपली एक जी लिगसी आहे ती पूर्ण देशासमोर येणाऱ्या काळामध्ये क्रिएट करायची. हा झाला सेकंड स्कूल ऑफ थॉट. आणि थर्ड स्कूल ऑफ थॉट जो आहे, जो जनरेट होताना आपल्याला दिसतोय, तो स्कूल ऑफ थॉट असा आहे की आपल्याला माहिती आहे की बघा, कोल्ड वॉरमध्ये पूर्ण जगभरामध्ये बायपोलर वर्ल्ड ऑर्डर जी आहे ती क्रिएट झाली होती. त्यामध्ये एक पोल जो होता तो युएसए होता, दुसरा पोल जो होता तो युएसएसआर होता. आता कोल्ड वॉर जसं जसं संपलं तसं तसं बायपोलरचं कन्व्हर्जन युनिपोलर वर्ल्ड मध्ये झालं आणि त्या सेंटरला जो पोल शिल्लक राहिला तो होता युएसए. युएसएची हेजिमनी आपल्याला माहिती आहे की किती लेवलला आहे ती. युएसए सुपर पॉवर म्हटली जाते. युएसएची स्ट्रेंथ जी आहे ती खूप एक अनोखी स्ट्रेंथ जी आहे ती असं मानलं जातं. पण रिसेंट पिरियडमध्ये, रिसेंट इयर्समध्ये आपण असं बघतोय की पुन्हा एकदा हे युनिपोलर वर्ल्ड ऑर्डरचं जे कन्व्हर्जन आहे किंवा डायव्हर्जन आहे ते बायपोलर वर्ल्ड ऑर्डरमध्ये होताना दिसतंय. आणि त्याच्या दुसऱ्या पोलला, युएसए सोबत जो दुसरा पोल आहे समोर, त्या पोलला चायनाचा जो इन्फ्लुएन्स आहे तो वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे. अशा वेळी युएसएची हेजिमनी जी आहे ती कुठे ना कुठेतरी डिस्टर्ब होताना, डिस्ट्रॉय होताना आपल्याला दिसत आहे. आणि युएसएची, आणि स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर डोनाल्ड ट्रम्पची ही खूप मोठी चिंता आहे की युएसएची हेजिमनी डिस्ट्रॉय होणं किंवा कमी होणं. आणि आपण बघितलं असेल डोनाल्ड ट्रम्पची पहिली टर्म असू दे किंवा सेकंड टर्म असू दे, डोनाल्ड ट्रम्पनी कायम ही दोन स्लोगन जी आहेत ती वापरलेली आहेत. पहिलं म्हणजे अमेरिका फर्स्ट आणि दुसरं स्लोगन जे आहे ते लेट्स मेक
मेक अमेरिका ग्रेट अगेन, म्हणजे अमेरिकाची जी हेजिमनी काही काळामध्ये जी कमी झाली होती किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, ती पुन्हा वाढवणं, अमेरिकाची हेजिमनी इंटॅक्ट ठेवणं, पॉवरफुल बनवणं, हे डोनाल्ड ट्रम्पचं एक स्वप्न आहे. आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प बऱ्यापैकी आपली शर्त जी आहे ती इथे लावायला लागलेले आहे. त्यामुळे त्यांनी चायनाला पूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या लोकेशनमध्ये चायनाच्या राईजला कंटेन करण्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढे ते प्रयत्न करत आहेत. आता ठीक आहे, हे झालं एक पहिला की युएसए इंटरव्ह्यू सतत का करायला लागले. पण ह्यासोबत काही अजून जे क्वेश्चन्स आहेत ते मला रेज झाले होते. त्यातले थोडेफार जे क्वेश्चन आहेत ते असे आहेत की आपण असं म्हणतोय की इंडिया आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सीज फायर अग्रीमेंट झालं, पण आपण अजिबात असं म्हणत नाहीये की इंडिया आणि पाकिस्तान हे दोन देश जे आहेत ते फुल स्केल ऑफ वॉर मध्ये एंगेज होते. आता हे म्हणणं पण चुकीचं आहे की आपण फुल स्केल वॉर मध्ये एंगेज होतो, कारण कॉमन गोष्ट आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक प्रोव्हिजन दिली गेलेली आहे, आणि ती प्रोव्हिजन अशी आहे की जर भारताच्या टेरिटरीला किंवा भारताच्या कुठल्याही पार्टला जर एक्सटर्नल थ्रेट डेव्हलप झाला, दुसऱ्या स्टेट पासून जर थ्रेट डेव्हलप झाला, तर भारतामध्ये त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये किंवा पूर्ण देशामध्ये, पर्टिक्युलर टेरिटरी किंवा पूर्ण देश ह्यापैकी एका मध्ये नॅशनल इमर्जन्सी आहे ती लागू केली जाते. मग इथे जर आपण फुल स्केल वॉर मध्ये होतो तर मग नॅशनल इमर्जन्सी देशभरात असू द्या किंवा त्या जो विक्टीम वाला जो एरिया होता, जी विक्टीम वाली टेरिटरी होती, त्यामध्ये आपण नॅशनल इमर्जन्सी का लागू केली नाही हा प्रश्न पडतो. ठीक आहे, जर आपण वॉर मध्ये नव्हतो असं म्हटलं, जर हा दोन देशांमधला एक मिलिटरी कॉन्फ्लिक्ट होता किंवा दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात मिलिटरी ऑपरेशन्स केली होती जर असं आपण म्हणतो, तर सीज फायर अग्रीमेंट जे आहे ते का रीच करायची वेळ आली. कारण सीज फायरचं जर सिंपल ट्रान्सलेशन करायचं झालं तर युद्धविराम, जर युद्धच झालं नाही तर युद्धाला विराम द्यायची गोष्ट कुठून आली. मग ह्या मागे पॉलिटिकल अजेंडा होता का, ह्यावरही विचार करण्याची खूप गरज आहे. लेट्स लिव्ह दिस असाइड. थर्ड क्वेश्चन इज, आता ठीक आहे, सीज फायर अग्रीमेंट जे आहे ते रीच वगैरे झालेलं आहे, आणि इथे युएसएने जे डोनाल्ड ट्रम्पने ट्विट जे केलंय त्यातून त्यांनी स्पष्ट म्हटलं की युएसएच्या मेडिएशन नंतर ह्या दोन देशांमध्ये सीज फायर अग्रीमेंट जे आहे ते साईन झालेलं आहे. आता माझा प्रश्न असा आहे की रशिया युक्रेन वॉर मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की युएसएने रशियावर हजारोच्या संख्येने जे आहे ते सँक्शन्स, इकॉनॉमिक सँक्शन्स वगैरे जे असतील ती लावली होती. पण ही सँक्शन्स असूनही भारताने रशियाकडून जी ऑइल असेल ते परचेस करायचं कंटिन्यू केलं होतं. आणि ह्यावर जेव्हा युरोपकडून युएसए कडून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा एस जयशंकर जे आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती की हा भारताच्या सार्वभौमत्वाचा विषय आहे, भारताच्या सोव्हर्निटीचा विषय आहे. आम्ही कोणाकडून काय खरेदी करायचं नाही करायचं हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि आमच्या एनर्जी सिक्युरिटीसाठी जे आम्हाला परवडणार आहे, जे आम्हाला अफोर्डेबल होणार आहे ते आम्ही करणार आहे. त्यामुळे इंडियन सोव्हर्निटीला धोका लावायचा प्रयत्न कोणी करू नये, हे एस जयशंकर साहेबांनी बोलले होते. मग आता इंडिया आणि भारताच्या केसमध्ये अशी सिच्युएशन का निर्माण होते की डोनाल्ड ट्रम्पला मेडिएट करून सगळ्यात पहिलं डिक्लेअर करायची वेळ येते की ह्या दोन देशांमध्ये सीजफायर झालेला आहे. ऍक्च्युअली ही दोन्ही देशांपैकी कुठल्या तरी एका देशाची रिस्पॉन्सिबिलिटी होती की सगळ्यात पहिलं डिक्लेअर करणं, पण त्यांनी डिक्लेअर करायच्या आधी डोनाल्ड ट्रम्प जे डिक्लेअर करायला लागलेत ह्याचा अर्थ काय निर्माण होतो, हा एक प्रश्न जो आहे तो सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि ऍट द सेम टाइम भारताचा आता ह्यावर स्टँड काय असणार आहे, आपण हा जो स्टँड आहे त्याच्याबद्दल जो आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामध्ये आपण नक्की बोलणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा, कारण जो आपण हा मुद्दा डिटेलमध्ये बोलणार आहोत जर तुम्हाला तो तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर सबस्क्राईब करणं चॅनलला अतिशय गरजेचं आहे. सो डू सबस्क्राईब टू आवर चॅनल. नेक्स्ट थिंग इज, आता बघा आपण सगळ्यात पहिली जी सुरुवात केली की सॅटेलाइट इमेजेस आले, जे इमेजेस हे दर्शवत आहेत की युएसएची पाकिस्तानची जी न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी आहे तिला धक्का पडला. आता आपण जर बघितलं असेल गेल्या काही काळामध्ये तर सतत आपल्याला पाकिस्तानकडून न्यूक्लिअर वॉरची धमकी जी आहे ती मिळालेली आहे, आणि त्यामुळे आपण पहिल्या काही दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे डिस्कस केले, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आय गेस, की डिटरन्स जे आहे आपल्याला पाकिस्तानच्या विरोधात डिटरन्स दाखवणं किंवा डिटरन्स शो करणं कठीण का होतंय, कारण हे न्यूक्लिअर थ्रेटचे जे विषय आहे तो पाकिस्तान प्रत्येक वेळी भारताच्या विरोधात वापरत आलेला आहे. पण आता जे आपल्या समोर न्यूज येत आहेत की न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीला धक्का बसलेला आहे, यातून एवढं समजतंय की पाकिस्तानचे हे जे थ्रेट होते त्याच्यामध्ये काहीही अर्थ उरलेला नाही. मग इथे प्रश्न पुन्हा निर्माण होतो की ऑपरेशन सिंदूर जे आहे ते थांबवणं गरजेचं होतं का, सीजफायर थांबवणं, सीजफायर अग्रीमेंटला डील करणं गरजेचं होतं का, ते अग्रीमेंट रीच करणं गरजेचं होतं का, किंवा की ही एक भारतासमोर खूप मोठी संधी निर्माण झाली होती की ते पीओकेला आपल्या पुन्हा ताब्यामध्ये घेतील, पाकिस्तानचा जो नकाशा आहे तो पूर्ण जगाच्या मॅपमधून, वर्ल्ड मॅपमधून नष्ट करून टाकतील. ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती आपण मिस आउट केलेली आहे का, की हे सीजफायर येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे, हा देखील प्रश्न आपल्या समोर निर्माण झालेला आहे. बट स्टील त्याचं काय जे सोल्युशन असणार आहे किंवा त्याचं जे काही उत्तर असणार आहे ते आपल्याला येणाऱ्या डेव्हलपमेंटमुळे कळून जाणार आहे. बट इथे जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे
आता आपण जे शो ऑफ केलेलं आहे की आपली जी कॅपॅबिलिटी आहे ती जी दाखवून दिलेली आहे की आम्ही पाकिस्तानच्या न्यूक्लिअर धमक्या ज्या आहेत त्या पोकळ आहेत आणि त्या काही फायद्याच्या ठरणार नाहीत, हे जर आपण दाखवून दिलं आहे, तर आता कुठेतरी आपल्याला आपली जी नो फर्स्ट यूजची जी पॉलिसी आहे न्यूक्लिअर वेपनच्या बाबतीतली, त्या पॉलिसीमध्ये बदलाव आणण्याची गरज आहे का? कारण आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान नो फर्स्ट यूज पॉलिसीला मानत नाही आणि हे पाकिस्तानच्या एक्स आर्मी ऑफिशियलने आपल्या स्टेटमेंटद्वारे कन्फर्म केलेलं आहे. ते स्टेटमेंट असं आहे की पाकिस्तान डज नॉट अधेअर टू द नो फर्स्ट यूज पॉलिसी. मग जर पाकिस्तान हा प्रकारची जर पॉलिसी वापरत असेल तर आपणही आपल्या पॉलिसीमध्ये नो फर्स्ट यूजची जी पॉलिसी आहे त्यामध्ये काही प्रमाणात बदलाव आणणं गरजेचं आहे का? कारण जर आपण हे सगळ्या गोष्टी बघितल्या, सगळे इव्हेंट्स बघितले, तर एवढं लक्षात येतं की ऑपरेशन सिंदूर करणं गरजेचं होतं, बट ऑपरेशन सिंदूरचा रिझल्ट जो आलेला आहे तो हा नाहीये की टेररिझम जे आहे ते समूळ नष्ट झालेलं आहे. मग टेररिझम समूळ नष्ट करणं ही आपली गरज आहे का, की फक्त बदला घेणं ही आपली गरज आहे? ह्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमच्या ज्या ओपिनियन्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून नक्की कळवायचे आहेत की तुम्हाला काय वाटतं की इथे भारताला न्यूक्लिअर वॉर करणं पाकिस्तान सोबत गरजेचं आहे का, की 3 फ्रंट वॉरचा जो थ्रेट आपण आधी पण बोललेला आहोत की भारत, पाकिस्तान, चायना आणि बांगलादेश ह्या 3 फ्रंटचा जो थ्रेट क्रिएट झालेला आहे भारतासाठी, त्याचा विचार करून भारताला थांबणं गरजेचं आहे, ह्यावर आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर टेररिझम आपल्याला समूळ नष्ट करायचं असेल तर वॉर जर करत नसू आपण तर आपण नक्की काय केलं पाहिजे हे देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ह्या प्रश्नांशी रिलेटेड जर तुमच्या काही ओपिनियन्स असतील तर तुम्ही त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून नक्की कळवा. पण त्या कमेंट्स आहेत त्या डिप्लोमॅटिक कमेंट्स असल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारची जी असंवेदनशील लँग्वेज आहे ती आपण कमेंट बॉक्समध्ये वापरायची नाहीये. जर आपल्याकडे डिप्लोमॅटिक कमेंट्स असतील किंवा डिप्लोमॅटिक लेवलला सोल्युशन असेल तर ते नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये प्रोव्हाइड करायचं आहे. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो भरपूर एस्पिरंट सोबत, भरपूर लोकांसोबत, भरपूर मराठी माणसांसोबत शेअर करायचा नक्की प्रयत्न करा. आणि आमच्या ह्या स्टडी IAS विथ बाला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.